विडी कामगारांना महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार फरकासह किमान वेतनाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी कॉम्रेड नरसय्या आडम यांनी 2014 सालापासून सातत्याने केली आहे. या प्रश्नावर कामगार संघटना, कारखानदार आणि शासन यांच्यात अनेक बैठका झाल्या, मात्र अद्यापही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी हजारो विडी कामगार आजही किमान वेतनापासून वंचित असून त्यांच्यावर आर्थिक पिळवणूक आणि अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सदर बैठक मुंबई येथील महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्तालय येथे पार पडली. बैठकीत विडी कामगारांना शासन निर्णयानुसार किमान वेतन, फरकाची थकबाकी, कारखान्यात रोख मजुरी आणि किमान 10,000 मासिक पेन्शन देण्याची मागणी जोरदारपणे मांडण्यात आली. या रास्त मागण्यांना इतर कामगार संघटनांनीही पाठिंबा दर्शवला. यावेळी बोलताना कॉम्रेड नरसय्या आडम म्हणाले की पूर्वी विडी उद्योगावर 28% GST होता, तो आता 18% आला आहे. तंबाखूवरील GST ही 5% करण्यात आला. याशिवाय पूर्वीपासून दर 1000 विड्यांमागे 5% सेस जमा केला जातो. इतक्या सुविधा उपलब्ध असतानाही विडी कामगारांना किमान वेतन दिले जात नाही, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. दुसरीकडे मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी इतर राज्यांमध्ये अत्यल्प मजुरी दिली जाते, कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे आणि व्यवसाय चालवणे अत्यंत कठीण बनले असल्याचे सांगितले. यावर राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मजुरी दिली जाते. भविष्यात केंद्र सरकारने किमान वेतनात वाढ केल्यास ती वाढही कामगारांना देणे बंधनकारक राहील. विडी कामगारांना किमान 10,000 मासिक पेन्शन मिळावी या मागणीसंदर्भात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र पाठवून प्रत्यक्ष भेट घेऊन सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. बैठकीस कामगार संघटनांच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम, सीटूचे राज्य महासचिव MH शेख, युसुफ शेख मेजर, नसीमा शेख, विल्यम ससाणे, दीपक निकंबे, वसंत पवार, गोवर्धन सुंशू, विष्णू कारंपुरी, साहेबण्णा तेगेळी, सविता येरजल, गीता चिलवेरी, श्यामला बिनगुंडी आदी उपस्थित होते. मालक संघाच्या वतीने माजी आमदार कैलास गोरंट्याल, ॲडव्होकेट विजय मराठे, मालक संघाचे अध्यक्ष सुनील छत्रिय, नितीन साबळे, बाळासाहेब जगदाळे आदींचा समावेश होता. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.